गीता अध्याय 14 पुष्पिका. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. ओम तत्सदिति. तवर आघात येईल, ती पटकन म्हणायचं आहे, रस्व वेलांटी आहे. श्रीमद, म वर आघात. भगवद, तिथे म नंतर अर्धा द म्हटल्यावर जो भ दिसतो तो पूर्ण आहे. दिसायला तिथे अर्धा दिसला तरी भ पूर्ण आहे आणि द अर्धा आहे. त्यामुळे भ ग वद, व वर आघात घ्यायचा आणि पुन्हा अर्धा द म्हणायचा. गीतासु उपनिषत्सु. सुदीर्घ म्हटला की तिथे दोन ऊचे उच्चार ऐकू येतात. श्रीमद भगवद गीतासु ह्रस्वसु आणि उपनिषत्सु श वर आघात घ्यायचा. ब्रह्मविद्यायां, ब्र वर आघात, वी वर आघात, अनुस्वाराचा य. योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. श्री दीर्घ म्हणायचा, क्रूवर आघात घ्यायचा, ना पूर्ण म्हणायचा. श्री कृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम. गुणत्रय मधल्या न वर आघात घ्यायचा. चतुर्दशोऽध्यायः, तू वर आघात घ्यायचा, शो वाढवायचा, अवग्रहावर आघात घ्यायचा. चतुर्दशोऽध्यायः. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. ओम तत्सद असा तिहेरी परमात्म्याचा उल्लेख केला जातो. तो करून श्रीमद भगवद्गीतेतील, श्रीमद म्हणजे श्रीमान भगवान, श्रीमद भगवान कर्मधारय समास आहे आणि त्या श्रीमद भगवता गीता, श्रीमान भगवंताने गायलेल्या गीतेतील, उपनिषत्सु म्हणजे उपनिषदातील, ब्रह्मविद्यायां म्हणजे ब्रह्मविद्येच्या अंतर्गत. ब्रह्मणः विद्या ब्रह्मविद्या, षष्ठी तत्पुरुष समास होतो. योगशास्त्रातील, योगशास्त्रे, योगस्य शास्त्रम योगशास्त्रम, षष्ठी तत्पुरुष समास होतो. श्रीकृष्णार्जुन संवादे, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील, श्रीकृष्णः च अर्जुनः च, श्रीकृष्णार्जुनौ इतरेतर द्वंद्व समास झाला आणि नंतर श्रीकृष्णार्जुनयोः संवादः, श्रीकृष्णार्जुन संवादः षष्ठी तत्पुरुष समास झाला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रय विभाग योगो नाम. गुणत्रय म्हणजे 3 गुण, त्यांचा विभाग करून सांगितला आणि म्हणून या अध्यायाला गुणत्रय विभाग आणि 3 गुणांना जाणल्यामुळे भगवंताशी कसा योग साधता येतो ते या अध्यायात सांगितलं. म्हणून गुणत्रय विभाग म्हणजे वेगळे करून सांगितले आणि 3 गुणांना वेगळं जाणल्यानंतर त्यातून भगवंताशी योग कसा साधावा ते या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे गुणत्रय विभाग योग नावाचा चतुर्दशः म्हणजे 14वा अध्याय इथे पूर्ण झाला. ओम तत्सदिति.
श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः। आता आपण या अध्यायाचा थोडक्यात सारांश बघूया. या अध्यायामध्ये मुख्य विषय आहे 3 गुणांचा. पहिले 1 ते 4 श्लोक ज्ञानाचा महिमा व प्रकृती पुरुषापासून जगाची उत्पत्ती हा विषय भगवंतांनी मांडलेला आहे. पहिल्या श्लोकात भगवंत म्हणतात की मी तुला उत्तमातलं उत्तम ज्ञान पुन्हा एकदा सांगतो, जे जाणल्याने पूर्वीचे मुनी सिद्धीला गेले. या अध्यायात भगवंत जे ज्ञान सांगणार आहेत त्या ज्ञानाच्या द्वारे भगवंताशी साधर्म्य साधता येतं. आता भगवंताशी साधर्म्य साधलं का नाही हे कसं ओळखायचं? तर जे भगवंताशी साधर्म्य साधतात ते प्रलयामध्ये व्यथित होत नाहीत आणि सर्गाच्या वेळे म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस स्वतःला जन्मालाही घालत नाहीत. महत ब्रह्म ही सर्व जीवांना जन्माला घालणारी, सर्व जीवांची उत्पत्ती करणारी योनी आहे आणि बीजदाता पिता परमात्मा आहे. सर्व जीवांची उत्पत्ती या महद्ब्रह्मरूपी योनीतूनच होत असते आणि त्यांना जन्माला घालण्याचं बीज भगवंत रूपानी असतं, म्हणून तो संपूर्ण जगताचा पिता आहे. तर महद्ब्रह्म ही जन्माला घालणारी असल्यामुळे सर्व जीवांची माता आहे. या महद्ब्रह्मरूपी प्रकृतीमधूनच सत्व रज तम 3 गुण निर्माण होतात आणि नंतर ते देहिनाला देहाच्या आसक्तीने बांधून टाकतात. 6, 7 आणि 8 या श्लोकांमध्ये प्रत्येक गुणाची बंधनं आणि त्यांचे द्योतक काय काय आहेत ते सांगितलंय. 6व्या श्लोकामध्ये सत्वगुण कसा आहे तर निर्मल करणारा आहे, प्रकाशक आहे आणि व्याधींवर मात करणारा किंवा आरोग्य संपन्नता देणारा आहे, दोषरहित करणारा आहे. पण सत्वगुण माणसाला सुखाच्या संघामध्ये आणि ज्ञानाच्या संघामध्ये बांधून टाकतो. तर रजोगुण रागात्मक म्हणजे रागद्वेष करणारा आहे आणि त्याच्यातून रजोगुणातून तृष्णा वाढते, संग म्हणजे अहंकार वाढतो आणि त्या संगाने आणि तृष्णेने तो देहिनाला बांधून टाकतो. कशामध्ये? कर्मसंगेनं, कर्म करण्याची आसक्ती हे रजोगुणाचं बंधन इथे सांगितलं. तमोगुण कसा आहे तर सर्वच गोष्टींना गुंगवून टाकणारा आहे, मोहात घालणारा आहे आणि असा हा तमोगुण मनुष्यातलं ज्ञान झाकून टाकतो आणि त्याला प्रमाद, आळस आणि निद्रा ह्या 3 दोषांनी बांधून टाकतो. सत्व सुखामध्ये आसक्त करतो, रजोगुण कर्मांमध्ये आसक्त करतो आणि ज्ञानाला झाकून तमोगुण प्रमादामध्ये मनुष्याला आसक्त करतो. अशा प्रकारे हे 3 गुण आसक्ती वाढवणारे आहेत. कधी कधी रजोगुण वर येतो, सत्व आणि तम दाबलेला असतो, तर कधी कधी सत्वगुण वर येतो, रजतम दाबलेला असतो आणि कधी कधी तमोगुण वर येतो, रज सत्व हे दाबलेले असतात. अशा प्रकारे या 3 गुणांची सतत एकमेकांवर कुरघोडी चालू असते. 11 ते 13 या श्लोकांमध्ये कुठला गुण वाढला असता काय बाह्य लक्षणं दिसतात ते सांगितलं. 11व्या श्लोकात सांगितलं की सत्वगुण वाढला असता सर्व देहाच्या सर्व द्वारांच्या ठिकाणी, सर्व इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञान प्रकाश उपजतो.
तेव्हा जाणावं की सत्वगुण वाढलेला आहे. प्रत्येक इंद्रियांनी उत्तम समजायला लागणं, डोळ्यांनी नीट दिसणं, कानांनी नीट ऐकू येणं, नाकानी चांगला वास घेता येणं, हे सगळं सत्वगुण वाढल्याचं लक्षण सांगतं. तर रजोगुण वाढला हे कसं ओळखावं? तर सगळ्या गोष्टींबद्दलची आसक्ती, लोभ वाढणं, कर्म करण्याकडे प्रवृत्ती वाढणं, नवीन नवीन कर्म वेगवेगळी आरंभ करावीशी वाटणं, कितीही कर्म केलं तरी ते कमीच आहे, अजून करावं असं वाटणं, हे सगळं रजोगुण देहामध्ये वाढल्याचं लक्षण आहे. तर तमोगुण वाढलं हे कसं ओळखावं? काहीही समजेना असं होतं, काहीही करू नयेसं वाटतं, जे करू नये असं शास्त्रांनी सांगितलं आहे ते करावंसं वाटतं आणि अगदी क्षुल्लक गोष्टीचं सुद्धा मोह आवरता येत नाही. अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा तमोगुण वाढला आहे असं समजावं. आता मरणकाली देहामध्ये जो गुण वाढलेला असेल त्यानुसार पुढची गती प्राप्त होते. 14, 15 आणि 16 मध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे. जेव्हा सत्वगुण वाढलेला आहे आणि देह ठेवून मनुष्य गेला तर त्याला देवत्व प्राप्ती होते, देवलोक प्राप्त होतो, अमल असा स्वर्गलोक प्राप्त होतो. रजोगुण वाढलेला असताना जर देह ठेवून गेला तर कष्टकर्याच्या किंवा मनुष्याच्या योनीमध्ये पुन्हा पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि तमोगुण वाढलेला असताना जर मृत्यू आला तर पशुपक्षादी कीटक योनींमध्ये, अधयोनींमध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून सत्कर्माचं फळ सात्विक किंवा निर्मल सांगितलेलं आहे, रजोगुणाचं फल दुःख सांगितलं आहे आणि तमोगुणाचं फल अज्ञान असं सांगितलेलं आहे. 18व्या श्लोकात भगवंत म्हणतात की सत्वगुणी माणूस दिवसेंदिवस उन्नत होत जातो, ऊर्ध्व जातो, त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते. तर रजोगुणी माणसाला मध्येच थांबावं लागतं. या पृथ्वीवर त्याला पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म जे दुःख देणारे आहेत ते प्राप्त होतात. आणि तमोगुणातून हीन कृत्य करणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर अधयोनी प्राप्त होतात. ते दिवसेंदिवस खाली खाली जातात, म्हणजे पशु पक्षी कीटक वृक्ष ह्या अधयोनी मानल्या गेल्या आहेत, त्या योनींमध्ये त्यांना पुढचा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे मनुष्याला किंवा जीवाला 84 लक्ष योनींमध्ये फिरवणारं, जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकवणारं दुसरं तिसरं कोणी नसून 3 गुणच आहेत हे समजून घ्यायचं आहे. आणि हे जाणून घेऊन जो कुणी या 3 गुणांना ओलांडून माझ्यापर्यंत येतो तो माझ्या भावाला म्हणजेच मला ओळखतो, ईश्वरी सत्ता ओळखतो आणि भगवंताचा परमभाव ओळखतो. भगवंताला अशा प्रकारे जाणून घेतल्याने तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. देहातून 3 गुण उत्पन्न झालेले आहेत. देह म्हणजे मी नसून आत्मा म्हणजे मी आहे अशी त्याला आत्म ओळख होते. आणि मग तो जीव जन्म मृत्यू जरा म्हणजे वृद्धत्व दुःख व्याधी ह्यापासून मुक्त होतो आणि अमृतत्वाचा लाभ करून घेतो. अशा प्रकारे 20व्या श्लोकामध्ये भगवंतानी 3 गुणांना ओलांडण्याचा परिणाम आणि भगवत भाव प्राप्त करून घेण्याने भगवंताशी ऐक्य साधणे, अमृतत्वाचा लाभ घेणे हा अंतिम लाभ सांगितला. त्यानंतर 21व्या श्लोकामध्ये अर्जुनाने पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे की त्रिगुणातीताची लक्षणं काय आहेत, त्याचा आचार कसा असतो आणि कशा प्रकारे 3 गुणांना ओलांडून
तो जातो हे सांगा. त्यानंतर भगवंताने 22 ते 25 या श्लोकांमध्ये 3 गुणांना ओलांडणारा त्याची लक्षणं सांगितली आणि 3 गुणांना कसं ओलांडावं तेही थोडक्यात सांगितलं. प्रकाश हे सत्वगुणाचं लक्षण, प्रवृत्ती हे रजोगुणाचं लक्षण आणि मोह हे तमोगुणाचं लक्षण. हे तीनही प्राप्त झालं असता त्याचा द्वेष न करणे आणि हे 3 पैकी कुठलाही एखादा गुण निवृत्त झाला असता त्याची आकांक्षा न करणे, हे ज्याला जमलं तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. एखाद्या उदासीनाप्रमाणे गुणांनी विचलित न होणारा 3 गुणांना ओलांडून जातो. गुण जरी वाढले तरी सुद्धा गुणच गुणात वावरत आहेत जाणून घेऊन स्थिर राहतो, विचलित होत नाही. सुख दुःख यामध्ये सम असणारा, स्वस्थ म्हणजे स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थित असणारा, सोनं, माती आणि दगड या सर्वांमध्ये समत्व बघणारा, प्रिय घडो किंवा अप्रिय घडो दोन्हीमध्ये सम मानणारा, निंदा आत्मसंस्तुती यामध्ये स्वतःचं धैर्य ढळू न देणारा, सम राहणारा, मान अपमान या दोन्हीला सम मानणारा, मित्र आणि शत्रू या दोन्ही पक्षांच्या ठिकाणी साम्यत्वानी वागणारा, सर्व काम्यकर्माचे आरंभ ज्याने टाकून दिलेले आहेत असा योगी गुणातीत असं त्याला म्हटलं जातं. असं सांगून भगवंताने 25व्या श्लोकामध्ये गुणातीत कसा असतो ती लक्षणं या 22 ते 25 या श्लोकांमध्ये सांगितली. आता गुणातीत झाल्यावर लगेच भगवत प्राप्ती होते का? तर नाही, त्यानंतर अजून साधना करावी लागते. 3 गुणांना ओलांडल्यानंतर त्या परमात्म्यावर अव्यभिचारी भक्तियोगाने त्या परमात्म्याची जो सेवा करतो, अव्यभिचारी भक्ती म्हणजे पराकोटीचं प्रेम, आपल्या दैवतावर पराकोटीचं प्रेम करणे. तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही ज्याला गुरु मानला असेल, तुम्ही ज्याला देव मानला असेल, तुम्ही ज्याला ग्रंथ मानला असेल, त्या ग्रंथावर, त्या देवावर, त्या गुरुवर पराकोटीची श्रद्धा ठेवणे याला अव्यभिचारी भक्ती म्हणायचं. आणि अशा अव्यभिचारी भक्तीने जो अखंड साधना करतो तो 3 गुणांना ओलांडल्यानंतर अव्यभिचारी भक्तीच्या द्वारे परब्रह्माशी एकरूप व्हायला अधिकारी होतो. म्हणजे प्रथम 3 गुणांना ओलांडायचं, समत्वामध्ये स्थिर व्हायचं, त्यानंतर भगवंताच्या ठिकाणी पराकोटीचं प्रेम उत्पन्न झालं पाहिजे आणि त्या प्रेमाच्या द्वारे अजून आपली साधना चालूच ठेवली की योगी किंवा मनुष्य परब्रह्माशी ऐक्य पावायचा अधिकारी होतो. आणि जेव्हा अशी व्यक्ती मरणकाली सर्व काही एकच परमात्मा आहे असं बघते, तेव्हा ती ब्रह्मभूत झाली, परब्रह्माशी ऐक्य पावली असं म्हणायला हरकत नाही. भगवंत 27व्या शेवटच्या श्लोकात सांगतात की परब्रह्माची प्रतिष्ठा, अमृताची प्रतिष्ठा, अव्यय शाश्वत धर्माची प्रतिष्ठा आणि आत्यंतिक सुखाची प्रतिष्ठा म्हणजे आश्रय मीच आहे, परमात्माच आहे अशी ज्याची धारणा झाली तो जिवंत असतानाच परब्रह्माशी एकरूप झालेला असतो. म्हणून त्याला आत्यंतिक सुखाचा म्हणजे पराकोटीच्या आनंदाचा लाभ जिवंत असतानाच मिळतो. जिवंत असतानाच देहभाव ज्याचे नष्ट होऊन जातात आणि आत्मभावाशी जो समरस होतो, अशी व्यक्ती त्रिगुणांना ओलांडल्यामुळे आणि पराभक्तीच्या द्वारे परब्रह्माशी
एकरूप झालेली असते. असा सर्व भाग या अध्यायामध्ये आलेला आहे. एकदा पुष्पिका म्हणूया आणि थांबूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. हरि ओम तत्सत्.